नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये कर्क राशीच्या सर्व जातकांचं मनापासून स्वागत आहे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी किंवा सक्सेसफुल होण्यासाठी मेहनत ही करावीच लागते, नो डाऊट अबाउट दॅट. परंतु ती मेहनत योग्य दिशेने करतोय की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. मे महिना हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्वाचे बदल आणि खूप मोठ्या संधी घेऊन येतोय. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खूप खास आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचं आरोग्य कसं असेल, शिक्षण, प्रेम संबंध, करिअर आणि नशिबाची साथ कशी असेल ते अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या महिन्यात अनेक मोठे ग्रह स्वतःच्या राशीत आहेत किंवा उच्च स्थितीत आहेत. त्यात 11 मे नंतर मंगळ तुमच्या दशम भावात म्हणजे स्वतःच्याच मेष राशीत प्रवेश करतोय आणि तो इथे येऊन रुचक राजयोग तयार करतोय. हा राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रभावशाली असणार आहे, एस्पेशली तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात. तुम्ही जर बेरोजगार असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर 11 मे नंतर नोकरी मिळण्याचे खूप प्रबळ योग दिसत आहेत. त्यात 15 मे पर्यंत सूर्य पण उच्चच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. एस्पेशली IT, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स याच्या संबंधित क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भरघोस यश देणारा काळ आहे. 15 मे नंतर बुध सुद्धा लाभस्थानात येत असल्यामुळे तुम्ही जर बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल तर त्यात अगदी चांगला नफा, चांगला फायदा आणि प्रगती दिसून येते. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा काही शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी तर हा सुवर्ण काळच म्हणता येईल. 11 मे नंतर मंगळाची दृष्टी पण पडणार असल्यामुळे अभ्यासासाठी अतिशय सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी यशाचा मार्ग मोकळा करणारा महिना आहे. तुमची अभ्यासातली एकाग्रता वाढेल आणि तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध जर बघितले तर इथे मात्र थोडंसं संमिश्र फळ पाहायला मिळतंय. 11 मेच्या पूर्वी नात्यांमध्ये थोडासा तणाव किंवा क्लॅशेस होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे या काळात थोडासा संयम ठेवा. 11 मे नंतर मात्र संबंध चांगले सुधारतील. जर तुमचं ब्रेकअप झालं असेल तरी पुन्हा पॅचअप होण्याची शक्यता इथे दिसून येते. वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. विशेषतः 14 ते 24 या दरम्यान तुम्ही विशेष लक्ष द्या आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावं लागेल. स्वतःच्या तब्येतीचीही तेवढीच काळजी घ्यावी लागेल. गुरु सध्या 12व्या भावात असल्याने पोटाचे काही विकार किंवा लिव्हर संबंधी काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात. तेलकट पदार्थ खाणं शक्यतो अवॉइड करा आणि पुरेसा व्यायाम करा. थोडासा डोकेदुखीचा त्रास पण तुम्हाला या काळात जाणवू शकतो. तुमची आर्थिक स्थिती बघितली तर शुक्र हा 11 मे पर्यंत तुमच्या लाभाच्या घरात आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तम धनलाभ होईल. पण त्याचबरोबर तुम्ही काही चैनीच्या वस्तूंवर किंवा सहलींवर आपला पैसा खर्च कराल, परंतु हा खर्च सुद्धा तुम्हाला आनंद देऊन जाणारा ठरेल. एक सल्ला, एक गायडन्स इथे द्यावासा वाटतोय की कुठलीही मोठी गुंतवणूक किंवा कुठलेही महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील, एस्पेशली फायनान्सच्या बाबतीत, तर थांबा. आत्ता हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही. 2 जून पर्यंत तुमचे सगळे निर्णय पुढे ढकला. त्यानंतर मात्र अतिशय वेगाने भाग्यवृद्धी होईल. कारण गुरु हा तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे आणि कर्क राशीत गुरु हा उच्चचा असतो. त्याच्यामुळे आता सध्याला फायनान्सच्या बाबतीत कुठलेही महत्वाचे डिसिजन्स घेऊ नका. 2 जून नंतर तुम्ही ते घेऊ शकता. हा महिना अजून चांगला आणि प्रभावशाली करण्यासाठी काय करता येईल तर तुम्ही दररोज विष्णू सहस्त्रनाम वाचा, म्हणा किंवा ऐका. सगळ्याचं फळ सारखंच मिळतं. हनुमान चालिसाचा दररोज पाठ करा आणि शक्य असल्यास गरिबांना मदत करा यथाशक्य, जसं तुम्हाला जमेल तसं. हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तर असा हा मे महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी असणार आहे. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. जाता जाता मला एवढंच सांगायचंय की आजचं हे जे विश्लेषण आपण बघितलं
हे एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या जन्मपत्रिकेतल्या ग्रहांच्या परिस्थितींनुसार, ग्रहांच्या स्थितींनुसार आणि सध्या तुम्हाला कोणती महादशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, त्यानुसार ग्रहांचे मिळणारे परिणाम हे बदलू शकतात. त्याच्यामुळे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं विश्लेषण करून घेणं हे तितकंच महत्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.